नमस्कार। तुम्हीही तुमच्या गावात राहून एक सन्मानजनक आणि सुरक्षित नोकरी शोधत आहात का? तुमच्यामध्ये मुलांना घडवण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची आवड आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। महाराष्ट्र शासनाने मिशन शक्ती या कार्यक्रमाअंतर्गत पाडणा ही एक अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली आहे। या योजनेचा उद्देश काम करणाऱ्या मातांच्या 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी डे केअर सुविधा उपलब्ध करून देणे आहे। या पाळणा केंद्रामुळे मुलांचे पोषण आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल, तसेच त्यांचा सर्वांगीण विकास सुद्धा होणार आहे। अशाच या महान कार्यासाठी महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी 2 उत्तम नोकरीच्या संधी घेऊन येत आहे। पाळणा सेविका आणि पाळणा मदत या दोन्ही पदासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त सहभागातून आकर्षक मानधन दिले जाणार आहे। पाळणा सेविका तुम्हाला दरमहा एकूण 5,500 रुपये मानधन मिळेल। त्यानंतर यात केंद्र सरकारचा हिस्सा 3,300 रुपये आणि राज्य सरकारचा हिस्सा 2,200 रुपये असणार आहे। त्यानंतर पाळणा मदतनीस तुम्हाला दरमहा एकूण 3,000 रुपये मानधन मिळेल। यात केंद्र सरकारचा हिस्सा 1,800 रुपये आणि राज्य सरकारचा हिस्सा हा 1,200 रुपये राहणार आहे। आता तुम्हाला जर या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर या पदांसाठी काही क्रायटेरिया म्हणजे पात्रता अटी आहेत। तर कोणकोणत्या पात्रता अटी तुम्हाला लागणार आहेत? तर पाळणा सेविका किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि पाळणा मदतनीस किमान 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। या दोन्ही पदांसाठी अर्ज करण्याची व्यक्ती स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे। वयोमर्यादा किमान 20 ते कमाल 45 वर्ष चालेल। त्यानंतर तुमची निवड जिल्हास्तरीय समितीद्वारे बाह्य स्रोताच्या माध्यमातून केली जाणार आहे। नियुक्तीपूर्वी पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे। आता तुमची जरी पाळणा सेविका आणि पाळणा मदतनीसमधून निवड झाली तर तुम्हाला काय कार्य करायचं आहे? तर तुम्ही पाळणा केंद्रातील बालकांची काळजी घ्याल आणि त्यांना योग्य पोषण आहार द्याल। त्यानंतर तुम्हाला मुलांच्या उपस्थित आणि वाढीव नोंद ठेवावी लागेल। त्यानंतर बालकांच्या पालकांशी संवाद साधून त्यांना समुपदेशन करावं लागेल। 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना पूर्वशालेय शिक्षण द्यावे लागेल। पाळणा मदतनीस या सर्व कामांमध्ये पाळणा सेविकाला मदत करेल। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातच पाळणा मदतनीस किंवा पाळणा सेविका म्हणून कार्यरत किंवा काम करू शकतात आणि नोकरीला लागू शकतात। आता यासाठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे? तर तुम्ही तुमच्या अंगणवाडीमध्ये संपर्क साधा, त्यांच्यापर्यंत ही महत्त्वाची अपडेट आली असेल आणि त्यांना विचारा की आम्हाला आता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, ते नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत किंवा मैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा।